माझ्याकडे शब्दच नाहीये. मुळात या मटणाने जज करण्यासाठी मला स्कोपच ठेवलेला नाहीये. हाय, मी स्वप्नील आणि काल आम्ही सगळे नॉनव्हेज थाळ्या हाणायला बाहेर पडलो, कारण काल होता तिथीनुसार माझ्या 2 खास प्राण्यांचा बर्थडे. निघायच्या आधी म्हणे, चल रे तू, मला एक हॉटेल माहितीये जिथे बाप नॉनव्हेज मिळतं, चल. आता निघून झाले होते 62 मिनिट, पण यांचं खास आणि बाप काय आलेलं नव्हतं. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. पण वो म्हणते ना, कष्टाचं फळ गोड होत आहे. आम्हाला ते खास हॉटेल नाही मिळालं, पण आम्ही तिथे पोहोचलो होतो जिथे फुल गावच एका हॉटेलमध्ये बसवलं होतं. पहिला यांचा चिकन खरडा आणि चिकन रारा मागवला. यातला हा चिकन रारा तर काय बाप आयटम होता. फार बोट चोकून हात टेकले या आयटम समोर. मटन थाळी, मटण पहिलं प्रेम आहे भावा, त्यामुळे मटण थाळी मागवली. माझ्याकडे शब्दच नाहीये. यांचं मटण व्यवस्थित शिजलेलं आणि रस्साळ होतं. याच थाळीत होता इंद्रायणी भात, त्यावर होतला मी हा रस्सा. काय विषय एंड झाला माझा तिथं. ही यांची चिकन थाळी, खाताना च्विंग गॉम नाही, आयटम बॉम्ब लागत होतं यांचं चिकन. आणि हा, या दोन्ही थाळ्यांमध्ये नॉनव्हेज काळ्या मसाल्यातलं होतं. तुम्ही स्वतः इकडचं नॉनव्हेज खा आणि मगच तुम्हाला समजेल. 1 मिनिट, स्टाफने बघितलं की काय, कारण यांनी आम्हाला टेस्टिंगला व्हेज थाळी दिली होती. यात काय काय आहे? मासवडी आहे, अख्खा मसूर, रस्सा वाटी, बैंगन भरता, व्हेज रायता, गुलाबजामुन, इंद्रायणी राईस. जे व्हेज प्रेमी आहे तर तुम्ही मासवडी नक्की ट्राय करा. प्लॅन बनवा, राव आणि निघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक कडक राजस्थानी आयटम एक्सप्लोर केलाय आणि लवकरच एक नवीन फूड सिरीज सुद्धा येणार आहे. सो फॉलो आता लगेच करून ठेवा एक फूड ट्रिपला.